कशाला म्हणायचं अगम्यपणा म्हणतो का नाही आपण व्यवहारामध्ये काही माणसाच्या थोडी असते थोडी सवय त्या माणसाने सांगायचे बोलायचे आणि प्रत्यक्ष कृती एक करायची पण हा माणूस त्याचं वागणं म्हणजे आगम्य आगम्य म्हणजे अनाकरणीय लक्षात न घेणार न समजणार त्याला म्हणायचं आगम्य. तसंच संत महात्म्यांची भेट त्यांचं दर्शन मोठं आगम्य नुसतं दुर्लभ नाही. का आगम्य महाराज? कारण संत महात्मे काही वेगळेच का महाराज? आपल्यापेक्षा वेगळे नाही आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येते तत्वविद हे सांगत असताना संतांची आणि माणसांची लक्षणं सगळी सारखी सांगितलेली आहेत. पश्यन स्पृश्यन शोषण सगळं म्हणजे तोही नेत्रीप आहे तोही श्रवण ऐकू आहे. म्हणजे संत महात्मे आपल्यापेक्षा काय वेगळेच का? ते संत म्हणून त्यांना काय वेगळे पण आहे का दिसण्यामध्ये? नाही. आपल्यासारखंच नाही. तेही पायाने चालतात डोळ्याने पाहतात कानाने श्रवण करतात. जेवढे आपले इंद्रिय आहेत तेवढे संत महात्म्यांची आहेत ना. संत महात्मे माणसांसारखेच आहेत. त्यांना माणसं म्हणायचं नाही का? नाही म्हणत. का म्हणायचे नाही? कारण ते आपल्यामध्ये आहेत आपल्यासारखेच आहेत पण त्यांचा वेगळेपणा आहे. काय वेगळेपणा आहे? कशा पद्धतीचा वेगळेपणा आहे? तर महाराज सांगतात संत नवती जगा मानसाच्या हे सांगत असताना उदाहरण दिलं. उदाहरण नदी पात्राचं यापासून त्या टोकापर्यंत कळतच नाही कुठं तीर चालू आहे कुठं अगदी समोर दिसेला पाहिजे पाणीच पाणी. अरे बापरे एवढं पाणी पात्रामध्ये म्हणजे नदी आहे का समुद्र आहे? अरे नदीच आहे. नदी कितीही मोठी असली कितीही अथांग असली तरी समुद्राची बरोबरी येते नाही. महाराज म्हणतात समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण रस्त्यावरती दगड पडला आणि त्या दगडाचा आकार शिवलिंगासारखा आहे. शिवलिंगासारखा दगड दिसला म्हणून आपण अरे ते महादेव रस्त्यावर जाय पाया पडा पाया पडा पडतं पण नाही पडत. ज्यावेळेस आपण शिवालयामध्ये जातो त्यावेळेस भगवान शंकराचं दर्शन घेतो त्यावेळेस त्या शिवलिंगाला दगड म्हणून पाहतो का महाराज? तस संत माणसाच्या आपल्यामध्येच आहे आपल्यासारखेच आहेत पण आपल्यापासून वेगळे हे सांगत असताना एक अभंगच आहे. तयाची अंगी निहिता लोणी मुळे दोन्ही मागुणे घेतले तरी किती घेतले मग दोन्ही निघाले 2.5 किलो 3 किलो वा 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 आणि सगळे ताप निघाले. एवढं मोठं दोन निघालं साथी भरपूर निघाले. घरामध्ये दोघं तिघं माणसं आहेत म्हणजे एवढं ताप कोण घेणार आहे? देव म्हणजे शेजार पाजार त्यांना ताजं ताजं ताप आहे वाटू म्हणून तांब्या भरून सगळ्यांना ताप वाटतं. का हो अहो काय जास्त झालं म्हणून दोन्ही जास्त झालं नाही ते का वाटलं नाही? महाराज ते सार आहे दह्यातूनच दोन्ही निघाले आणि तापी निघालेले हे सांगत असताना आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोन्ही समान पाहुणे. आकाशाच्या पोटी चंद्रही आहेत आणि तारांगण आहेत. सगळ्या तारांगण आहेत तिकडे आणि एकटा चंद्र आहे तिकडे. आकाशाच्या पोटामध्ये आहेत दोन्ही त्याचं वेगळेपण आहे. पृथ्वीच्या पोटी हिरागार पोटी दोषी समोसाची पृथ्वीच्या पोटामध्ये हिरे पण आहेत आणि गारगोट्या पण आहेत. काही काही गारगोट्या अशा की हिऱ्यापेक्षा चमकतात. त्या गारगोट्या वाटतच नाहीत अगदी अस्सल हिरा असं वाटतो. मग हिऱ्यासारखीच गारगोटी दिसली म्हणून आपण काय अलंकारामध्ये ठेवतो नाही ठेवत. महाराज हिरा तो हिरा गारगोटी गारगोटी. महाराज म्हणतात पृथ्वीच्या पोटामध्ये हिरे पण आहेत आणि गारगोटी पण आहेत. दोघांना समान बघतो का? सारख्या स्थिती नाही. तसं आपल्या आणि संत महात्म्यांचं संत महात्मे तुमच्या आमच्यामध्येच आहेत पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणून महाराज म्हणतात काय सांगतात? तुका म्हणे कैसे